आईचं गीत ऐकण्या अगोदर मी तुम्हाला एक कमेंट वाचून दाखवतो. ही कमेंट ऐकल्यानंतर तुमच्या सुद्धा डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही. इतक्या भावना आहेत त्या ताईंच्या कमेंटमध्ये. काल आईने एक बहीण भावाचं एक गीत आपण अपलोड केलं होतं दिवाळी निमित्ताने, आणि त्याच गीताला या ताईने कमेंट केली होती. मी जेव्हा आईला ती कमेंट वाचून दाखवली तर आईच्या सुद्धा डोळ्यात टचकन पाणी आलं. आता हीच कमेंट मी तुम्हाला वाचून दाखवतो की मावशी मला दिवाळी आली ना तर खूप रडायला येतं. त्या ताई म्हणतात की मावशी दिवाळी आली ना तर मला खूप रडायला येतं, कारण मला 3 भाऊ होते आणि हे 3 भाऊ माझ्यापासून देवाने हिरावून घेतले. मोठा भाऊ दिवाळीच्या आदल्या दिवशी गेला आणि 2 नंबरचा माझा भाऊ अक्षय तृतीयाला गेला आणि माझा पाठचा भाऊ होता तो चंपा षष्टीला गेला. असे 3 भाऊ माझे 3 सणाला 3 भाऊ गेले. मी 3 भावाची एकच बहीण होते आणि आई वडील पण नाही. तुम्ही जेव्हा भावावरून गीत गायले ना तर मला खूप रडायला येतं. माझ्या भावाची आठवण येते मला. देव एखाद्या व्यक्तीला खूप काय देतो आणि एखाद्या व्यक्तीकडून घेतलं तर सगळंच काय काढून घेतो, अशी परिस्थिती आहे. परंतु असं होतं ना की जेव्हा आपल्याकडे सगळं काही असतं तर तेव्हा आपल्याला त्या गोष्टीची किंमत कळत नाही, आणि जेव्हा ती गोष्ट राहत नाही तेव्हा आपल्याला त्या गोष्टीची वारंवार आठवण येते. आजचं सुद्धा आईनं गीत तसंच रचलेलं आहे. सासरला गेलेली मुलगी जेव्हा तिला माहेरला तिचे आई वडील नसतात ना तेव्हा तिला माहेरची वाट सुद्धा दिसत नाही, आणि जेव्हा पैशावरून बहीण आणि भाऊ यांचे भांडणं होतात ना तेव्हा दिवाळीची ती मजा राहत नाही. याच दिवाळी निमित्त जेव्हा बहीण भावाचे पैशावरून वाद होतात आणि ते नाते तुटतात त्याच्यावरती आधारित हे गीत बनलेलं आहे. जसं की मी अगोदर पण सांगितलेलं आहे की आपले जसे 5 बोट सारखे राहत नाही तर समाजात काही बहीण भाऊ असे आहे की त्यांचं नातं म्हणजे एकदम अतूट आहे. हे असायलाच पाहिजे. ज्या बहीण भावाचं नातं अगदी अतूट आहे ते सोन्याहून पिवळं आणि चांदीहून ढवळं असं म्हणता येईल. परंतु समाजात असं पण घडतं की पैशामुळं किंवा छोट्या छोट्या कारणामुळे बहीण भावाचं नातं तुटून जातं, आणि हेच बहीण भावाचं नातं कायमस्वरूपी राहावं यासाठी आईने एक हृदयस्पर्शी गीत जोडलेलं आहे. ते तुम्ही शेवटपर्यंत ऐका, आणि हे गीत नेमकी तुम्हाला कसं वाटलं हे सुद्धा कमेंटद्वारे कळवा. ऐकूया आपण आता आईचं गीत. गीत बहीण भावाचं गयाचा राग मानू नका, घेऊ देऊ नका वाटा, तोडू नका पाठी राखा. घेऊ देऊ नका वाटा ग, तोडू नका पाठी राखा. बाई पैसा पैसा धन ग पाडी, मना मंदी आडी. माहेर आसून न वाट माहेराची मोडी. माहेर आसून ग वाट न माहेराची मोडी. पैसा पैसा धन सार ग जाग्यावरी राथ. बाई पैसा पैसा धन ग सार जाग्यावरी राथ. अन दिवाळी सणाला ग ध्यान माहेराच येत. बाई दिवाळी सणाला ग ध्यान माहेराच येत. जरी संसारात सुख माडी बंगला दिशे छान. बाई संसारात सुख गाडी बंगला आहे ग छान. पण दुबळ्या बंद वाचन येत दिवाळीला ध्यान. बाई दुबळ्या बंद वाच ग येत दिवाळीला ध्यान. पण साडी ग चोळी साठी वहिनी शब्दाला शब्द जोडी. बाई साडी ग चोळी साठी न वहिनी शब्दाला शब्द जोडी. ह्या प्रेमळ नात्या मंदी नाही ग ठोली रही नागवडी. ह्या बहीण भावा मंदी नाही ग ठोली रही नागवडी. भाव जाईच ऐकूनी ग राग भावाला येतोय मोठा. अन साडी चोळी साठी ग देतो बहिणीला वाटा. अन साडी चोळी साठी घेती ग बहीण बाई वाटा. गीत बहीण भावाचं याचा ग राग मानू नका. गीत बहीण भावाचं गयाचा राग मानू नका. नका घेऊ देऊ वाटे, तोडू नका ग पाठी राखा. नका घेऊ देऊ वाटे, तोडू नका ना पाठी राखा. तुम्हा सर्वांना सांगू इच्छितो की ह्या गीतात कोणाला सुद्धा नाव ठेवण्याचा आईचा हेतू नव्हता.
बहीण असेल किंवा भाऊ असेल किंवा भावजाय असेल, तुम्हा कोणाला सुद्धा नाव ठेवण्याचा हेतू नाही. परंतु जर आपल्या समाजात असं थोडंफार प्रमाणात जरी कुठे होत असेल तर हे होऊ नये, हाच या गीताचा हेतू होता.